रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे अनुसया विचार करत असते. तिला आता सारखं अढळरावांबद्दल काहीतरी वाटत असतं. म्हणजेच ती आता विचार करत असते, काल अढळरावांना एवढा त्रास झाला आहे, मग त्यांना आता जास्त इजा तर झाली नसेल ना, असे नको नको ते विचार डोक्यामध्ये येऊ लागलेले असतात आणि कळतच नसतं की काय करावं ते. आणि त्यामुळेच ना आता अनुसयाला टेन्शन येतं. अनुसया विचार करते की काय होऊन बसलं आहे हे सगळं, हे असं व्हायला नको होतं, असाही विचार ना डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे समर तिला म्हणत असतो की त्या माणसाबद्दल इतकी काळजी कशाला आहे तुला, मला हेच कळत नाही आहे. तो माणूस कसा आहे माहिती आहे ना, मला माहिती आहे. ते कसेही असले तरी ते तुझे बाबा आहेत आणि जे काही प्रकरण आतापर्यंत घडलेलं आहे ना, त्यामध्ये त्यांची काहीच चूक नाही आहे. तुला असं वाटत असेल ही चूक त्यांची असेल, पण ती चूक त्यांची बिलकुलही नाही आहे, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा असं सगळं बोलून त्याला समजावलं जातं ना, तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की तरीसुद्धा त्याला एक बाप म्हणून तिच्याबद्दल काहीच वाटत नसतं आणि म्हणूनच तर आता तो भडकलेला असतो. आणि जेव्हा तो भडकतो ना, तेव्हा मात्र त्याची आई म्हणजेच अनुसया त्याला समजावत असते आणि म्हणत असते की मान्य आहे, तुला लहानपणापासून बापाचं प्रेम मिळालं नाही आहे, याचा अर्थ असा नाही की तुझा बाप चुकीचा आहे. खरं तर त्यांची यामध्ये काही चूक नाही, असं देखील आता अनुसया बोलून त्याला समजावू लागते. आणि तेवढ्यातच ना दार वाजतं आणि जसं दार वाजतं तसं आता तो उघडायला जातो. खरं तर अनुसया दार उघडायला चाललेली असते, पण अनुसयाला तो थांबवतो आणि तो स्वतःच पुढे जातो. आणि जेव्हा तो पुढे जातो ना, तेव्हा मात्र दार उघडून पाहतो तर काय, तिथे आता अढळराव आलेले असतात. अढळरावांना बघून आता तो चकित होतो आणि विचारतो की तुम्ही इथे. त्यावर अढळराव आतमध्ये यायचा प्रयत्न करतात. अनुसयाला जेव्हा ते बघतात ना त्यांच्या डोळ्याने, तेव्हा मात्र आता त्यांना कळत नसतं की काय करावं ते. आणि त्याच वेळेला आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, तेव्हा आता त्यांना समजत नसतं की अनुसयाला बघितल्यानंतर कसं रिॲक्ट करावं. अनुसयाला बघितल्यानंतर ते एकटक स्वतःच्याच नजरेमध्ये अडकून गेलेले असतात. इकडे आता अनुसया त्यांच्या समोर येऊन उभी असते. अनुसया आणि त्याचबरोबर अढळराव दोघंही जण एकमेकांकडे बघतच राहतात, कारण दोघांनाही इतक्या दिवसानंतर भेटल्याची आता उणीव भासू लागते. दोघंही जण एकमेकांकडे बघत राहतात. तर आता अढळराव जेव्हा आता बघत असतात ना, तेव्हा आता त्यांना अक्षरशः रडू येत असतं आणि ते तसेच रडत रडत खाली बसतात आणि अनुसयाकडे बघून रडू लागतात. अनुसया म्हणत असते की तुम्हाला काय झालं आहे, तुम्ही एवढं का हायपर होताय. पण अनुसयाला आता सांगितलं जातं की आज 26 वर्षांनी तब्बल मी तुला भेटतोय, मग मला त्रास तर होणारच ना. तू मला सोडून गेलीस, पण आज खऱ्या अर्थानं तू मला पुन्हा भेटलीस, असं देखील बोलून तिचा हात आपल्या हातात घेऊन ते रडत असतात. कारण त्यांना माहिती आहे गेल्या 26 वर्षात त्यांच्याकडनं केवढी मोठी चूक घडली आणि त्यामुळेच आता ते तिच्यापासून लांब होते. आणि त्यांना असं वाटत होतं की एवढे दिवस किती हे जग सोडून गेलेली आहे. आपल्यालासुद्धा असंच वाटणार, जी बाई आपल्याला जग सोडून गेलेली आहे ती साक्षात समोर आल्यानंतर त्यांना आता त्रास होत असतो. आणि जेव्हा ते रडत असतात ना, तेव्हा अनुसया त्यांना सावरत असते. दुसरीकडे आता बाळजाला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात, कारण बाळजाचा BP आता वाढलेला असतो. बाळजाचा BP एवढा हाय झालेला असतो ना, त्यामुळे आता बाळजा जी आहे ती आता थोडी टेन्शनमध्ये असते. डॉक्टर म्हणत असतात की बाळजाबाई, तुमचा BP हळूहळू वाढत चाललेला आहे, तो कंट्रोलमध्ये आणायला लागेल, तुम्ही जास्त विचार करू नका, टेन्शन घेऊ नका, असं देखील आता तो सांगत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो सांगतो ना, तेव्हा बाळजा फक्त हो हो असं म्हणते. त्यानंतर आता दलपतराव त्या डॉक्टरांना बाहेर वगैरे सोडून येतात आणि त्यानंतर आता ते इथे येऊन विचारत असतात की मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. ते काय ना, मी बघितलं काल बाहेर तुम्ही सगळं सामान त्या बाईचं जाळून टाकलं होतं, काय झालं आहे नेमकं, तुम्ही हे सगळं का पुन्हा पुन्हा काढताय. त्यावर मात्र खरं तर एवढे दिवस त्या बाईचं सामान घरात ठेवलं ना, हीच मोठी माझ्याकडनं चूक झालेली आहे, पण आता ती चूक तर सुधारायला हवी ना. आणि यासाठी तर मी आता ठरवलं की त्या बाईचं घरामध्ये काहीच ठेवायचं नाही, म्हणून तर सगळं काही उचलून पहिल्यांदा फेकून दिलं. कारण या घरात आहे ना जराही गिचमिड मला नको आहे, कारण ती गिचमिड वाढत चाललेली आहे आणि त्यामुळेच ना त्या बाईचं मला अस्तित्वही या जगात
अजिबात नको आहे. मग दुसरीकडे मात्र आता दलपतराव म्हणतात की तुम्हाला असं वाटतंय का की ती जिवंत असेल करून? नाही, मला असं काहीच वाटत नाही. पण आता तिला तो घडलेला प्रसंग आठवतो ज्या वेळेला हे सगळं काही घडलेलं होतं आणि त्यामुळेच ना आता ती थोडी टेन्शनमध्ये येते, विचार करत असते आणि त्याच वेळेला ती जिवंत नाही आहे, ती मेली आहे असं काहीसं स्वतःलाच समजवण्यासाठी ती आता म्हणत असते. तर इकडे मात्र आता अढळराव जे असतात ते मात्र आता बघतच राहतात आणि जेव्हा अढळराव बघत असतात ना तेव्हा ते अनुसयाला म्हणतात की गेल्या 26 वर्षामध्ये माझ्याकडनं खूप मोठा गुन्हा घडला आहे, पण या आता सुधारायची संधी मिळालेली आहे. मला माहिती आहे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे, पण तू तरी मला समजून घेशील ना, तू माझं ऐकशील ना, यानंतर तुम्हाला कुठेही सोडून जायचं नाही, असं देखील अढळरावांचं म्हणणं असतं. अढळराव माहिती आहे का आता हे सगळ्यामध्ये तुमची काही चूक नाही आहे असं अनुसया अढळरावांना बोलत असते. अढळराव मात्र आता एकटकच रडत असतात, कारण त्यांना कळत असतं की गेल्या 26 वर्षाआधी जे काही प्रकरण घडलं होतं त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामुळेच झालेल्या आहेत हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं आणि म्हणूनच ते आता रडत असतात. पण ते रडत असतानाच त्यांना आता सावरायचं काम अनुसया करत असते, कारण अनुसयाला माहिती असतं की तिला नेमकं कोणी मारलेलं आहे आणि त्यामुळेच अनुसया आता म्हणत असते की तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका, या सगळ्यामध्ये तुमची काही चूक नाही आहे. त्यावर आता अढळराव म्हणतात की तू असं कसं म्हणू शकतेस की माझी काही चूक नाही आहे? जर असेल तर ती सगळ्यात जास्त मोठी माझी चूक आहे की माझ्या ह्या हाताने तुला मी संपवलं. मला खरं तर तुला मारायचं नव्हतं, पण त्यावेळेला जे काही प्रकरण घडलं ना त्यामुळे हातात ना पिस्तुलाची गोळी सुटली आणि तुझा जीव गेला आणि त्यानंतरपासून मी कसा जगत आलोय ना ते फक्त मला माहिती आहे, असंही आता ते रडून रडून बोलत असतात. जेव्हा हे सगळं ते रडून बोलत असतात ना तेव्हा मात्र आता त्यांना शांत करायचं काम इकडे ही करत असते. आता म्हणत असते की तुम्ही नका इतकं हे करू, हायपर होऊ नका, मला कळतंय, पण या सगळ्यामध्ये खरं सांगू का तुमची काहीच चूक नाही आहे असंही आता बोलून ती समजावत असते. म्हणजे असं का म्हणतेस तू? त्यावर मात्र आता अनुसया सांगत असते की त्या दिवशी मला गोळी लागली होती, पण ती गोळी तुमच्याकडून नाही तर ती बाळजाकडून लागली होती. हे सत्य जेव्हा आता अढळरावांना समजतं तेव्हा अढळराव अनुसयाकडे पाहतच राहतात. अनुसया म्हणत असते की हो, मी जे बोलते ते अगदी खरं आहे. त्या दिवशी मला जी गोळी लागली होती ती तुम्ही मारलीच नव्हती. खरं तर तुम्ही यायच्या आधी माझ्यामध्ये आणि बायजामध्ये जरा तू मेमे झालं होतं आणि त्या ह्याच्यामध्येच ती मला म्हणत होती की ती मला जीवनाशी संपवणार आहे. हे सगळं प्रकरण आता अनुसया अढळरावांना सांगत असते. अढळराव जेव्हा हे सगळं ऐकतात तेव्हा ते खूप जास्त रडत असतात, कारण गेले 26 वर्ष जो काही त्रास सहन केलेला आहे तो कोणालाही ते सांगू शकत नसतात. इतका भयानक त्रास सहन केलेला होता त्यांनी आणि त्यामुळे आता ते खूपच जास्त रडत होते आणि त्यांना रडताना बघून ना इथे आता अनुसयाचा बांधही फुटलेला असतो आणि तीही आता खूपच जास्त रडत असते. तीही म्हणत असते की मला कळतंय की तुम्हाला त्रास होतोय, पण तुम्ही नका त्रास करून घेऊ. आणि त्यावेळेला आता ती आता एक एक गोष्ट सांगू लागते. म्हणजेच ज्या वेळेला हा अपघात घडला होता तेव्हा खरं तर ना बोलण्याची आणि हे ऐकण्याची मनस्थिती खरं तर तुमची नव्हती. तुम्हाला माहिती नव्हतं तुमच्यासोबत नेमकं काय झालेलं होतं ते. तुम्ही असा विचार करत होतात की हे सगळं तुम्ही केलं, पण ते तुम्ही केलेलं नव्हतं. तुम्ही होतात नशेत आणि तुम्हाला त्या गोष्टी माहीत नाही. त्यावेळेला तिने मला सरळ म्हटलं होतं की तुला रखेल म्हणून राहायचं आहे माझ्या नवऱ्याची, की तुला आता बाहेर पडायचं आहे या सगळ्यातना, तुला संपवते मी मगच तू या सगळ्यातना बाहेर पडशील. आणि त्यामुळे ती मला गोळी घालणार होती. त्यावेळेला मी तिला सांगितलं की नको हे सगळं करू, पण त्यावेळेला ती ऐकली नाही. त्यावेळेला तिने कोणताही विचार न करता डायरेक्ट माझ्यावर पिस्तूल रोखून धरली आणि तुम्ही आल्यानंतर तुमचे कान भरण्यासाठी ती तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगत होती, पण ते तसं सगळं नको नाही होतं. तुम्ही खरं तर नशेत होतात आणि त्यामुळे तुम्ही तिच्या हातात ना ते पिस्तूल काढून घ्यायचा प्रयत्न करत होतात, पण त्या सगळ्यामध्ये त्या धक्काधक्कीमध्ये मलाच बंदुकीची गोळी लागली. आणि जेव्हा हे सगळं काही आता ती म्हणत असते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो अढळरावांना बसतो. अढळरावांना इतके वर्ष वाटत होतं की या सगळ्याचा खरा गुन्हेगार आपण आहोत आणि त्यामुळे त्यांनी किती काही सहन केलेलं होतं. त्यांचं नावही धुळीस मिळालेलं होतं फक्त आणि फक्त या सगळ्या गोष्टीमुळे. आणि आज जेव्हा त्यांना हे सत्य समजतं तेव्हा त्यांच्या पायाखालची आता जमीनच सरकलेली असते. त्यांना कळत नसतं की हे सगळं नेमकं काय घडते आणि मला काय काय ऐकावं लागते. त्यावर मात्र अनुसया म्हणत असते ह्याचा एकूण एक शब्द खरा आहे, तुम्हाला मी काहीच खोटं सांगत नाही.
नाही आहे असं देखील अनुसया आता बोलत असते. अनुसया जेव्हा हे सगळं सांगून रडत असते ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारे हे अढळराव जे असतात ते मात्र थोडे रडतच असतात. ते टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण आतापर्यंत त्यांनी खूप जास्त त्रास सहन केलेला होता आणि ते सगळं बाळजाने तसं त्यांना बर्डन खाली ठेवलेलं होतं. आणि त्याने आता हे सुद्धा विचार केलेला होता की या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना किती त्रास झालेला होता ते, आणि ते जेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करतात तेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टी सतत आठवत राहतात. आणि म्हणूनच ते आता म्हणत असतात की म्हणजे या सगळ्यामध्ये माझी चूक नसतानासुद्धा मला तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागला. किती काय मी सहन केलं, पण आता नाही सहन करणार. आपण दोघंही मिळून त्या बाळजाचा नाश करूया, असंही आता इकडे असणारे अढळराव अनुसयाला बोलत असतात. कारण अनुसया जी आहे ती मात्र आता तिथेच बसलेली असते आणि अनुसयाला सुद्धा आता जे काही त्रास सहन तिने केलेला आहे ते सगळं आठवतं. आणि त्याचसोबत अढळरावांना सुद्धा या सगळ्याचा त्रास झाल्याची गोष्ट तिला कळते आणि त्यामुळे तिलाही अढळरावांबद्दल वाईट वाटतं. एवढे दिवस ती तिच्या नवऱ्यापासून लांब होती, पण आता तिला खरी तिच्या नवऱ्याची किंमत कळत होती. पण दुसरीकडे समर हे सगळं चालू असताना रागानंच बघत होता, कारण त्यांना अढळरावांचा राग येत होता. त्याला असं वाटत होतं की आपल्या आईला जेव्हा गरज होती तेव्हा या माणसानं आपल्या आईची साथ दिली नाही, आणि आता ही मगरमच्छ आंसू हा गळत बसलेला आहे असंच कुठेतरी त्यांना वाटत असतं. आणि म्हणूनच समोर रागात बघत असतो. पण कृष्णाच्या डोळ्यात मात्र अगदीच अश्रू दाटून आलेले असतात, कारण तिला आता कळून चुकलेलं होतं की या सगळ्यामध्ये खरंच ना काही चूक नाही आहे. या दोघांची भेट व्हायला हवी होती, आणि ही जी भेट झालेली होती ना त्यामुळेच आता खूप जास्त आनंद इथे असणाऱ्या या कृष्णाला झालेला होता. कृष्णाच्या डोळ्यात ना आनंदाश्रू येत होते. कृष्णा आता फक्त आणि फक्त रडत होती. पण इथे आता अनुसया जी आहे तिच्या हातात हात घेऊन अढळराव म्हणत होते की आता सगळं काही नीट होणार. उलट आहे ना, तुला सांगू का, बाळजाच्या विरोधात आपण जाऊ शकतो. ही कृष्णा आपल्यासोबत आहे. माझा मुलगा दुष्यंत तो सुद्धा माझ्याबरोबर आहे. तू काळजी करू नकोस. दुष्यंतलाही त्याच्या आईचा प्रचंड राग येतो. ती जे काही करते ना त्याला मुळात आवडतच नाही, तरीसुद्धा बिचारा सहन करतो की एक आई म्हणून. पण तेव्हा ज्याला कळेल ना या सगळ्या गोष्टी, तेव्हा त्याच्या मनातनं सुद्धा ती बाळजा उतरून जाईल. तू काळजी करू नकोस. त्यावर मात्र आता अनुसया म्हणत असते अढळरावांना की तुम्हाला एकच लेक नाही आहे, तर तुम्हाला 2 मुलं आहेत. मग अनुसयाला अढळराव म्हणतात की कोण 2 मुलं? त्यावर अनुसया समोरची ओळख करून देत म्हणत असते की हा सुद्धा आपलाच मुलगा आहे. म्हणजेच जेव्हा माझ्याबरोबर हे सगळं झालं ना तेव्हा अढळराव पाहतच राहतात. त्यांना आता विश्वासच बसत नसतो की ही गोष्ट अशीच आहे का. मग अनुसया समजावू लागते आणि अनुसया म्हणत असते की जेव्हा तुम्ही मला सोडून गेलात, मला बंदुकीची गोळी लागली, तेव्हा असंच वाटत होतं ना तुम्हाला की मी जगणार नाही, माझं काय झालं असेल. पण तेव्हाच ना माझ्या पोटात आपलं बाळही होतं. आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी आहे हा. आणि असं बोलल्यानंतर आता ती म्हणत असते की आपल्याला एक नाही तर 2 मुलं आहेत, आणि खरा वारीस तर आपला हा मुलगा आहे. खरं तर ना मी त्याच्यासाठी खूप जास्त कष्ट केलेले आहेत. गेल्या 26 वर्षामध्ये त्याला कसं लहानाचं मोठं केलं आहे ना हे फक्त मला माहिती आहे. कारण मला माहिती होतं की या सगळ्यामध्ये खूप जास्त त्रास होईल, पण त्या सगळ्यात मी सावरलं आणि मी असा विचार केला की चला काही झालं तरीसुद्धा आपल्या मुलाला वाढवायचं आहे, आणि यासाठी मी खस्ता खाल्ल्या, मी एवढं सगळं केलं, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा ती हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र अढळराव आपल्या मुलाकडेच म्हणजे समरकडे पाहत असतात. त्यांना आता त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नसतो की खरंच या सगळ्या गोष्टी अशा आहेत का. आणि त्यामुळेच ना आता ते बघत असतात आणि ते लगेच उठून समरकडे जातात आणि समरचा हात आपल्या हातात घेतच आता ते बघत असतात की खरंच हे सगळं खरं आहे का, हा मुलगा आपलाच आहे का. कारण तिने सांगितलेलं असतं की आपलाच मुलगा आहे. पण आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा आता तो विचार करत असतात की खरंच या सगळ्या गोष्टी अशा आहेत, आणि म्हणूनच ना त्याचा हात हातात घेऊन बघत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जेव्हा ची अवस्था खूप जास्त बेकार झालेली असते तेव्हा मात्र आता बाळजा जी आहे ती स्वतःला शांत करत असते. पण या सगळ्यामध्ये ना जयकांतला डाऊट येत असतो. जयकांत म्हणत असतो की या बाईला नेमकं झालंय तरी का, ही बाई अशी कशी काय वागते, असं बोलूनच आता तो विचारत असतो. तर आपल्याला काहीतरी याचा सोक्षमोक्ष तर लावायलाच हवा, आपण ना काहीतरी करूया, असंही आता जयकांत म्हणत असतो. त्यावर मात्र माझ्या डोक्यात प्लॅन आहे असं दलपतराव म्हणतात आणि सांगू लागतात
सांगतात की आता उद्या निवडणुकीचे फॉर्म भरायचे आहेत ना, तर त्यावेळेला ना खरं तर असं आपण गेम करायचा की सगळीकडनं ही बायजा हरली पाहिजे, अक्षरशः त्या बायजाला वेड लागलं पाहिजे. तिच्या विरोधात आपण कोणाला तरी उभं करायचं जेणेकरून ती पडली पाहिजे आणि समोरचा व्यक्ती जिंकला पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन मजा येईल आणि तेव्हा ती जेव्हा वेडी होईल ना, तेव्हाच आपल्याला हे सगळं काही इस्टेट आपल्या हातात मिळेल. तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही. जरी दुष्यंत हे घर सोडून गेलेला असला ना, तरीसुद्धा तिच्या डोक्यावर जो परिणाम झाला आहे ना, तो आपल्याला असाच वाढवत राहायला पाहिजे. नाही तर ती बाई सुधार झाली तर त्या बाईचं काही खरंच सांगता येत नाही, असंही आता म्हटलं जात असतं. आणि तिला वेड्यात काढण्यासाठी आता जय्यत तयारी सुरू असते. जयकांतला दलपतरावांनी प्लॅनिंग सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने सगळं काही वर्कआउट करायचं आहे. तर तोही म्हणत असतो की काळजी करू नका, तुम्ही मला सांगितलंय ना, म्हटल्यावर मी सगळं काही व्यवस्थित करणार, असंही आता तो आपल्या वडिलांना सांगत असतो. आणि जेव्हा हे सगळं तो बोलत असतो ना, तेव्हा दलपतरावांना खूप जास्त हसू येत असतं. कारण आता त्यांना कळत असतं की हे सगळं जे काही घडत आहे ते एकदमच असं भयंकर असं आहे, पण आपल्याला यावर काहीतरी सोल्युशन तर काढावं लागणार. आणि म्हणूनच आता त्यांनी प्लॅनिंग केलेलं असतो की बाळजाला पाडण्यासाठी गावकऱ्यांमध्ये द्वेष निर्माण करायचा आणि ते काम जयकांतकडे दिलेलं असतं. इकडे अढळराव समोरचा हात आपल्या हातात घेतात आणि ते एकदमच न्याहाळत असतात. त्याच वेळेला समोरच्या हाताचा सुगंधसुद्धा घेतात आणि त्यावेळेला ते म्हणतात की तू बोलतेस ते बरोबर आहे, ह्याच्या अंगात ना आपलंच रगत वाहतंय आणि म्हणजेच हे रांगडे पाटलांचं ह्या मातीतलंच हे पोरगं आहे, असंही आता ते समोरच्या हातात हात धरून अनुसयाला बोलत असतात. आणि त्याच वेळेला आता ते म्हणत असतात की बघ पोरा, माझ्याकडनं चूक झाली, मला माहिती आहे गेल्या 26 वर्षात तुला खूप जास्त त्रास झाला असेल, पण माझा हेतू तुम्हाला त्रास देणार नव्हता. मला मुळात माहीतच नव्हतं की तुमचं काय झालं आहे आणि काय नाही, पण तू प्लीज मला सावरून घे, मला समजून घे, असं देखील आता ते म्हणत असतात. आणि ते समरला घट्ट मिठी मारतात. समरला जेव्हा ते आता घट्ट मिठी मारतात ना, तेव्हा समरकडनं अजूनही काहीच नसतं. समर एकटक असाच थांबलेला असतो. आणि त्यावेळेला आता समर एकटक थांबलेलाच असतानाच ते मात्र कृष्णाच्या सुद्धा डोळ्यात पाणी असतं. कृष्णा हे विचार करते की आता तरी यांनी हे सगळं काही सांभाळून घ्यायला हवं. पण आता दुसरीकडे पाहायला मिळतं कृष्णा आता घरी गेलेली असते. तर कृष्णाला दुष्यंत म्हणत असतो की गावकऱ्यांच्या हितासाठी एक पैशाची मदत न घेता एवढं सगळं काही करत असतेस, मग आता तुला ह्या गावकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला काय जाते. आणि मुद्दामूनच ना कृष्णाला तो बायजाबाईच्या विरोधात उभं राहायला सांगत असतो. गावकरीसुद्धा या सगळ्यासाठी कृष्णाचंच नाव पुढे करत असतात. पण आता कृष्णाला असं वाटत असतं या निवडणुकीला उभं राहायला हवं आणि म्हणूनच आता दुष्यंतला समजवायचा प्रयत्न ती करत असते. पण गावकरी मात्र कृष्णाच्याच नावानं जयघोष करत असतात. त्यामुळेच आता दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की बघितलंस का, गावकऱ्यांच्या तोंडावर फक्त तुझं नाव आहे, म्हणूनच तुला सांगतोय की कुठेही माघार घेऊ नकोस, उभी राहा गावकऱ्यांच्या पाठीशी, हे आता दुष्यंत सांगत असतो. दुष्यंत जेव्हा हे सगळं काही सांगतो तेव्हा मात्र आता कृष्णा म्हणत असते की ठीक आहे. पण आता कृष्णा विचार करत असते, मग कृष्णा आता बाजाच्या उभी राहील का, हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.